ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आहे आणि एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मराठा एसईबीसी आरक्षणावरील पुढील सुनावणी ही आता 4 ऑक्टोबरला होणार आहे। मराठा समाज हा मागासवर्गीय नाहीये अशा युक्तिवाद हा प्रदीप संचेती यांनी केलेला आहे। ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी कोर्टामध्ये याचा सगळा डेटा देखील दाखल केलेला आहे। अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत असं ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी म्हटलेलं आहे। मराठा समाजातील अनेकांकडे पक्की घरं आणि त्याचबरोबर फ्लॅट्स देखील आहेत असा देखील युक्तिवाद संचेती यांनी केलेला आहे। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, सुनावणी पूर्ण झालेली आहे, सुनावणीमध्ये नेमक्या काय काय गोष्टी झालेल्या आहेत? आकांक्षा, मराठा समाज हा प्रमुख प्रवाहात येत नाही आणि एसईबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे राज्य सरकारला आता सिद्ध करावं लागणार आहे। तीन प्रवर्गात मराठा समाज मागास आहे हे आता सिद्ध करावं लागणार आहे। त्यातली जी पहिली बाजू आहे ती म्हणजे शैक्षणिक, दुसरी सामाजिक आणि तिसरी आर्थिकरित्या हा समाज कसा मागास आहे या तीन ह्याच्यातनं सांगावं लागणार आहे। आज फक्त शैक्षणिकदृष्ट्या समाज मागास आहे की नाही यावरती युक्तिवाद झालेला आहे आणि आता पुढची तारीख जी दिली आहे ती 4 ऑक्टोबर दिलेली आहे। या 4 ऑक्टोबरच्या तारखेच्या दिवशी सामाजिक रित्या कसा मराठा समाज मागास आहे या संदर्भातली ही सुनावणी होणार आहे। प्रदीप संचेती यांनी एसईबीसी आरक्षणा विरोध करणारा जो युक्तिवाद आहे हा कोर्टात आज केला, तर त्याला महाधिवक्त्यांनी सरकारतर्फे आज बाजू कोर्टामध्ये मांडलेली आहे आणि पुढील सुनावणीमध्ये आर्थिक आणि सामाजिक या प्रवर्गात मराठा समाज कसा मागास आहे यावरती युक्तिवाद होणार आहे। त्यामुळे एकूणच आजच्या सुनावणीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या कसा मराठा समाज मागास आहे हा युक्तिवाद प्रामुख्याने केला जात होता, तर त्याला विरोध म्हणून संचेती यांच्याकडनं देखील मराठा समाज हा मागास नाही आणि आरक्षण आहे ते चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचं देखील युक्तिवाद करण्यात आलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीबद्दल। आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक।